वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्देन्द्रतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरो तुझी पदवारी धारा दुवो सदा कायिक दोष सारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की हिरण्यकश्यपू हा ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त करून आलाय आणि त्याने सगळ्या देवांचं राज्य स्वर्ग बळकावून बसलेला आहे. हा हिरण्यकश्यपू जो आहे हा हिरण्याक्षच्या वधाचा सूड घेण्यासाठी म्हणून हा तपश्चर्येला गेला होता. हिरण्याक्ष हा त्याचा भाऊ आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं हिरण्याक्षच्या ऋषभानू आणि त्यालाही 2 मुलं होती, शंबर आणि शकुनी. या सगळ्यांचं त्यांनी सांत्वन केलं आणि मग तो तपश्चर्येला गेला की मी तुमच्या पत्नीला सांगितलं मी तुझ्या पतीच्या वधाचा सूड घेईन आणि त्याच्यासाठी मी काही वर प्राप्त करून घेईन ईश्वराकडून आणि मग मी या लढाईमध्ये नक्कीच विष्णूचा वध करेन आणि त्याचा सूड उगवीन. तुझ्या पतीचा जो वध झाला त्याचा मी आता सूड उगवीन. अशा प्रकारे सांत्वन करून हा निघालेला होता. जेव्हा तो तपश्चर्येला निघाला त्यावेळेला प्राणीमात्रांचं कल्याण करणारा तो देव वेदांत आणि अकल्याण करणारा तो असुरी वेदांत. त्यामुळे तामस वृत्तीने हा बाहेर पडलेला हिरण्यकश्यपू भगवंताकडून वर प्राप्त करून घेऊन पृथ्वीचं राज्य हा करायला लागलाय. तो इतका शक्तिशाली झाला की सगळेच देव त्याच्याकडून पराभूत झाले. देव मात्र आता दुःखी झालेत आणि ते सगळे विष्णूकडे आलेत, प्रभूची प्रार्थना करतायत. प्रभूंनी त्यांना सांगितलं जेव्हा जेव्हा माझ्या प्रिय वैष्णवांना त्रास होतो तेव्हा तेव्हा मी भूतलावर अवतार घेतो. भगवंतांनी सगळ्या देवांना आश्वासन दिलं जेव्हा हिरण्यकश्यपू आपल्या पुत्राशी शत्रुत्व करेल तर त्याचा वध करण्यासाठी तयार होईल. म्हणजे हिरण्यकश्यपू जेव्हा आपल्या पुत्राचा वध करायला तयार होईल त्याच वेळेला मी अवतार घेईन आणि हिरण्यकश्यपूचा वध होईल. या हिरण्यकश्यपूला प्रल्हादाच्या जन्मापूर्वी अजून 3 मुलं होती.
आणि एक मुलगी पण होती. मुलांची नावं होती सल्लाद, अनुल्लाद, हल्लाद आणि सिंहिका नावाची मुलगी होती. हे सगळे प्रल्हादाच्या जन्माच्या बरेच आधीची होती. आता जेव्हा हिरण्यकश्यपू तपश्चर्याला गेला त्यावेळेला ही कयाधू गर्भवती होती आणि तेव्हाच तिला तो तपश्चर्येत असतानाच प्रल्हादाचा जन्म झालेला आहे. आणि जेव्हा हे सगळे वर प्राप्त झाले, स्वर्गाची प्राप्ती झाली, हिरण्यकश्यपूचं राज्य सुरू झालं सगळीकडे, त्यावेळेला कयाधू आपल्या प्रल्हादाला घेऊन राजवाड्यात आलेली आहे. आणि दिवसेंदिवस प्रल्हाद मोठा होऊ लागलाय. त्याच्यापासून सगळ्यांनाच आनंद मिळे आणि म्हणून त्याचं नाव प्रल्हाद ठेवलं. सगळ्यांना आल्हाद देणारा, आनंद देणारा म्हणून त्याचं नाव प्रल्हाद ठेवलं. आता या सगळ्या आसुरी लोकांचे, दैत्यांचे गुरु होते शुक्राचार्य. या शुक्राचार्यांना षंड आणि अमर्क अशी 2 मुलं होती. प्रल्हाद जेव्हा 5 वर्षाचा झाला त्यावेळी हिरण्यकश्यपूने त्या षंड आणि अमर्क यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की याला सगळं राजनीती, युद्धनीती सगळं शिक्षण द्या तुम्ही. ते म्हणले ठीक आहे, आम्ही याला घेऊन जातो आणि शिक्षण देतो. प्रल्हादाला सुरुवातीपासूनच भगवान वासुदेवांविषयी प्रेम होतं आणि श्रीकृष्णाच्या लीलामृताने प्रल्हाद असे आकर्षित करून घेतलं होतं की त्याचा आता जगाशी काही तसा संबंधच राहिलेला नव्हता. तो जन्मापासूनच भक्तीच्या रंगात रंगून गेलेला होता, महावैष्णव झाला होता. गुरुजी त्याला शिकवत असत, तो सर्व काही ते ऐकून घेई, पण राजनीतीचं चिंतन तो मुळीच करत नसे. गुरुजींना वाटले की हा राजपुत्र मोठा शहाणा आहे, म्हणून त्याच्या शिक्षणाने त्याचे पिता प्रभावित होऊन आपल्याला काहीतरी बक्षीस देतील, पुरस्कार देतील. आणि म्हणून एक दिवस षंडामर्क दोघंही प्रल्हादाला राजसभेत घेऊन गेले. प्रल्हादाने पित्याला प्रणाम केला आणि त्याला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. पित्याने बालकाला उचललं आणि मांडीवर घेतलं आणि त्याला विचारलं, बेटा तू गुरुजींकडे काय काय शिकालास? काल त्यांनी जे काय शिकवलं ते तुझ्या ध्यानात आहे का? काल काय शिकवलं तो पाठ म्हणून दाखव बर मला. तुला चांगलं शिकवतायत ना ते? प्रल्हाद म्हणला, हो चांगलं शिकवतायत. मग काल काय शिकवलं ते मला आज म्हणून दाखव तू. तेव्हा गुरुजींनी तर हाणामारीचा धडा शिकवला, मी कसा सांगू? असं त्यांनी मनात विचार केला प्रल्हादाने. आणि मग प्रल्हाद म्हणायला लागला, हो सांगतो तुम्हाला, गुरुजींनी काय शिकवलं ते मी सांगतो. बाबा, अनेक जन्मांच्या अनुभवांनी मी तुम्हाला हे सांगतोय की हा जीव कितीतरी वेळा स्त्री, पुरुष, पशु, पक्षी यांच्या रूपाने जन्माला आलाय. अनेक जन्म माणसाचे होत आहेत. हजारो जन्मांपासून भगवंतापासून वेगळा झालेला हा जीव लौकिक सुख उपभोगण्यात अतिशय लीन झालेला आहे आणि तरी सुद्धा तो अतृप्त आहे. ही तृप्ती भोगाने मिळणार नाही, तर त्यागानेच मिळेल. हा संसार जो आहे तो सगळा दुःखाचा सागर आहे. प्रत्येक जीव हा अतिशय दुःखी कष्टी आहे आणि पाप आणि पुण्य जेव्हा समान होतात तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो. जसं पापाचं फळ भोगावं लागतं तसं पुण्याचं पण फळ भोगावं लागतं. हा संसार प्रत्येक क्षणाला बदलत असतो. बाबा, आजपर्यंत माझे अनेक जन्म झालेत आणि माझ्या अनुभवावरून मी सांगतोय की स्वार्थ आणि कपट याशिवाय या जगात आणखी काहीही नाही. हा जीव अविवेकी आहे आणि निस्वार्थ प्रेम करणारा फक्त परमात्मा आहे. त्याच्याकडे स्वार्थ, कपट हे काही नाही.
संसारात कोणालाच खरी शांती मिळत नाही आणि म्हणून घरात चांगल्या रीतीने भजन होऊच शकत नाही. म्हणून ते वनात जाऊन करावं, एकांतात बसून नारायणाची आराधना करावी. आता त्याचं बोलणं ऐकल्यानंतर षडामर्क दोघं जण घोटाळले. ते म्हणले, अरे आपण तर ह्याला काही हे शिकवलं नाही आणि हा तर वडिलांसमोर हे सगळं आपलं सांगून आता आपलं काही खरं नाही, आपण उगाचच ह्याला इथे घेऊन आलो. म्हणून ते थरथर थरथर कापायला लागले. इकडे हा हिरण्यकश्यपू एकदम चिडला. म्हणाला, अरे ह्याला कुणी नारायणाचा जप करायला शिकवलं म्हणे? ह्याला पहिला घेऊन जा, हाकलून द्या ह्याला इथून, कशाला माझ्या पुढे आणला ह्याला? आणि ह्याला जरा नीट काय तर राजनीती युद्धनीती शिकवा, नाही तर तुमच्याकडे बघतोच म्हणे, नाही तर तुम्हालाच पहिला मारून टाकीन. असा हिरण्यकश्यपूनी षडामर्काला दम दिला आणि तिथून हाकलून दिलं. हे षडामर्क पुन्हा प्रल्हादाला घेतलं आणि बाहेर आले. काही दिवस गेल्यानंतर आणि मग इकडे षडामर्कांनी प्रल्हादाला विचारलं, अरे आम्ही तर तुला ज्या गोष्टी शिकवल्या नाहीत त्या तू वडिलांसमोर का बोललास? त्यावर प्रल्हाद म्हणालाय, गुरुजी, जीव कोणाच्याही सांगण्यावरून भक्ती करत नसतो. खरं तर सत्संगा वाचून किंवा संत कृपे वाचून भक्तीचा रंगच येत नाही. भगवत कृपेनेच हा भक्त भक्ती करू लागतो. असं त्याचं उत्तर ऐकून षडामर्कांची तर मतीच कुंठित झाली. ते काहीच बोलले नाही. पुन्हा आपलं त्यांचं शिक्षण सुरू झालं. आता काही दिवस लोटल्यानंतर हिरण्यकश्यपूच्या मनात आलं की पुन्हा एकदा बघावं की काय झालंय, प्रल्हादाची कुठपर्यंत प्रगती आली आहे. म्हणून पुन्हा त्यांनी षडामर्कांना सांगितलं की प्रल्हादाला इथे पाठवून द्या. आता त्यांनी पुन्हा प्रल्हादाला विचारलं, बाळा, गुरुजींनी इतक्या दिवसात तुला जे काही शिकवलंय त्यापैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग पाहू. आता पुन्हा प्रल्हाद सांगायला लागलाय, बाबा, भगवान विष्णूच्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. भगवंतांच्या नामगुण लीलांचं श्रवण कीर्तन, देवाचं स्वरूप नामादिकाचं स्मरण, चरणसेवा, पूजा अर्चा, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, समर्पण अशी भगवंताची 9 प्रकारे भक्ती केली जाते. आणि भक्ती करणे सर्वोत्तम अध्ययन आहे. नवविधा भक्ती असून आणि ही नवविधा भक्ती जेव्हा तुमच्याकडून घडते तेव्हा प्रभू प्रसन्न होतात आणि प्रभूंच्या प्रसन्नतेने जीवन सफल होते. भोगाच्या उपभोगाने शांती मिळत नाही. आता हे सगळं भाषण ऐकलं मात्र हिरण्यकश्यपू पुन्हा क्रोधित झाला. मांडीवर घेतलेल्या प्रल्हादाला त्यांनी दिलं ढकलून आणि सगळ्या सेवकांना आज्ञा दिली, ह्याला आता मारून टाका. हा मारण्यायोग्य आहे म्हणे. माझ्या शत्रूचं नामस्मरण करतो, भजन करतो. आता सेवक पटकन उठले आणि प्रल्हादाला त्यांनी धरलं आणि आता तलवारीने मारणार. प्रल्हादाची दृष्टी दिव्य होती. त्या तलवारीमध्ये सुद्धा त्याला कृष्णाचं दर्शन घडलं आणि तलवार धारण करणाऱ्या दैत्यालाही कृष्णाचं दर्शन घडलं आणि ती तलवार आपोआप त्याच्या हातातून गळून पडली. हिरण्यकश्यपूच्या आज्ञेवरून त्याचे सेवक प्रल्हादाला मारायला लागले. पण प्रल्हादाला यत्किंचित सुद्धा दुःख झालं नाही. प्रल्हादाची भक्ती इतकी दिव्य होती, तो अतिशय निर्भय होता. त्याला मारण्यासाठी हिरण्यकश्यपू एक उपाय योजत होता आणि ते काही उपाय त्याचे सफल होत नव्हते. प्रल्हादाला काही मरण येत नव्हतं. हिरण्यकश्यपूला वाटलं की हा काय जादूगार आहे की काय. आता त्याने आज्ञा दिली की जाऊ दे, आता ह्याला अंधार कोठडीत बंदच करून टाकून याचं अन्न पाणी बंद करू, आपापच मरेल तो. सेवकांना आज्ञा दिली, अंधार कोठडीत ठेवा आता ह्याला.
प्रल्हादाला अंधार कोठडीत बंद केलं तरी त्याला कुठलंच भय वाटत नव्हतं. त्याला वाटलं बरं झालं मला अंधार कोठडीत ठेवलं, आता मी शांतपणे भगवंताचं भजन कीर्तन करू शकेन. त्याला आपल्या देहाचंही भान नव्हतं. भगवत प्रेमामध्ये तो तल्लीन होऊन गेला होता. इकडे भगवंतांनी लक्ष्मीला विचारलं, देवी, जगात आज कोणीतरी उपाशी आहे असं वाटतंय. कोण आहे बरं उपाशी? तेव्हा लक्ष्मी म्हणाली, देवा, आपला भक्त प्रल्हाद अंधार कोठडीत उपाशीच आहे बरं. तेव्हा भगवान म्हणाले, देवी, लवकर त्याच्यासाठी प्रसाद पाठवा. लक्ष्मीने सेवकांकरवी त्याला स्वादिष्ट असं भोजन पाठवलं. लक्ष्मीने प्रल्हादाला आपला मुलगा मानलं. पार्षदांनी प्रल्हादाला जेवण अंधार कोठडीमध्ये नेऊन दिलं आणि सांगितलं की लक्ष्मी देवीने तुमच्यासाठी हा प्रसाद पाठवलाय. प्रल्हादांनी त्या पार्षदांना प्रणाम केला. त्याला वाटलं की प्रभूची माझ्यावर केवढी कृपा, केवढं प्रेम माझ्यावर, त्यांना माझी किती काळजी आहे हो. त्यांनी अंधार कोठडीमध्ये कारावासात सुद्धा मला प्रसाद पाठवला बरं. आणि हा आपला भजन कीर्तन करतोय, लक्ष्मी देवी त्याला रोज जेवायला पाठवतीये. अशा प्रकारे अंधार कोठडीत त्याचे आनंदाने दिवस चाललेले आहेत. आता हिरण्यकश्यपूच्या सेवकांना वाटलं आतापर्यंत हा मरायला पाहिजे, बघूया तरी. तेवढ्यात राजाचा निरोप आला, बघा बरं प्रल्हाद मेला का नाही अजून. कारावासाचं दार उघडलं. उघडून बघतात तो काय, प्रल्हाद हा ताजा तवाना कारावासात ते प्रसाद खातोय. त्यावेळेला हिरण्यकश्यपू तरा 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 आला. त्याला कळली सेवकाकडनं गोष्ट की प्रल्हाद काहीतरी खातोय आणि तो अतिशय ताजा तवाना दिसतोय, तो अजिबात कोमजलेला दिसत नाही. त्यांनी विचारलं, बाळा, सांग बरं, हे भोजन तुला कुठल्या सेवकाने दिलं? कोण आहे तो फितूर झालेला? मला नाव सांग त्याचं. त्याला प्रल्हाद म्हणालाय, मातेच्या गर्भात ज्याने माझे पोषण केले तो इथेही मला पोसतोच आहे बाबा. ही कारावासातली खोली इतकी मोठी आहे. मी तर गर्भाच्या खोलीत इतका लहान असताना ज्याने माझं रक्षण केलं तोच इथेही माझं रक्षण करतोय आणि तोच माझं पालन पोषण करतोय. आता हिरण्यकश्यपूला मात्र भीती वाटायला लागली. हा जन्माला आला तो मला मारायलाच आला की काय? म्हणून त्यांनी विचारलं षडामर्कांना. षडामर्क हे त्याचे गुरुजी. त्यांना म्हणे, आता ह्या मुलाचं करायचं काय, तुम्हीच सांगा. तेव्हा षडामर्कांनी सांगितलं, राजा, हो, हा 5 वर्षाचा बालक, इतका लहान मुलगा तुम्हाला कसा मारेल तो? आम्ही त्याला वरुड पाशाने बांधून टाकू. ठीक आहे असं म्हणून हिरण्यकश्यपू तिकडून निघून गेला. एकदा हे षंडा आणि मर्क कुठेतरी बाहेर गेले होते आणि आश्रमामध्ये इतर मुलं होती. ती काही खेळ खेळायला सुरुवात केली. प्रल्हाद तिथे आला. तो म्हणाला, थांबा, मी तुम्हाला आज एक नवीन खेळ शिकवतो. असं म्हणून त्यांनी सगळ्या मुलांना गोळा केलं आणि त्यांना भागवत धर्माचा उपदेश केला. त्यांनी सांगितलं, हे बघा, मानव जन्मातच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते, पण मृत्यू केव्हा येईल हे आपल्याला सांगता येत नाही आणि हे कोणीच जाणू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या तरुण आणि वृद्धावस्था यांचा विश्वास न धरता बालपणापासूनच भगवंताची प्राप्ती करायला हवी. ईश्वर भजनात लहानपणापासूनच रंगून जायला हवं. म्हातारपणी देहाची सेवा होऊ शकेल, देवाची सेवा होऊ शकणार नाही. ईश्वर हा नित्य आहे आणि शरीर हे अनित्य आहे. या अनित्य शरीराचे नित्य ईश्वराची प्राप्ती करण्यासाठीच परमेश्वराने हे शरीर दिलंय. त्याचा आपण योग्य उपयोग करून घेतला हवा पाहिजे. त्यावेळेला मुलं म्हणाली प्रल्हादाला, अरे, आम्ही तर ऐकले की म्हातारपणी भजन करावं.
आत्ता हा वेळ आपला उपभोग घेण्याचा आहे, मस्ती करण्याचा आहे, मजा करण्याचा आहे. आता कुठे देवाचं नाव घ्यायचं? त्यावेळेला प्रल्हादाने त्याने समजून सांगितलं की भजन हे तारुण्यातच होऊ शकतं. म्हातारपणी शरीर दुर्बल होतं, त्यावेळेला ईश्वराची आराधना होऊ शकत नाही. वृद्धावस्थेत देहाची भक्ती होते, देवाची नाही होऊ शकत. म्हणून युवा अवस्थेतच भजन करायला पाहिजे. काय करायला पाहिजे त्यासाठी, असं मुलांनी विचारलं. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे आणि त्या सगळ्यांमध्ये जो परमेश्वर बसले आहे, नित्यवास करतोय, त्याचं दर्शन करा. सगळ्यांमध्ये ईश्वराला पहा. जगाला प्रसन्न करणे कठीण आहे, पण कृष्णाला प्रसन्न करणं सोपं आहे, अगदी सोपं आहे. तस्मात् सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहृदम् आसुरं भाव मुन्मुच्य या तुष्यत्य धोक्षजः. देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही आपलं दैत्यत्व, आसुरी संपत्ती, आसुरी भाव याचा त्याग करा. सर्व प्राणीमात्रांवर दया करा, प्रेमाने सगळ्यांचं भलं करा आणि त्यामुळे तुम्हाला भगवंत प्रसन्न होतील, त्यांची कृपा होईल. त्यावेळेला मुलं म्हणाली, स यदानुव्रत पुंसा पशुबुद्धीर विभिद्यते. प्रल्हादा, आम्हाला भगवंत तर दिसत नाही, कशी काय आराधना करणार? तेव्हा प्रल्हाद म्हणालाय, भगवंताच्या ध्यानात तुम्ही तन्मय व्हा. तुम्हाला जग दिसणार नाही आणि जेव्हा तुम्हाला जग दिसणार नाही तेव्हा भगवान दिसेल. अशा प्रकारे प्रल्हादाने सगळ्या दैत्य बालकांना समजावून सांगितलंय, उपदेश केलंय. तेव्हा त्यांनी त्यांचं पूर्वचरित्र सांगितलंय. त्यावेळेला मुलं विचारतायत त्याला की अरे प्रल्हादा, तुझं तर वय इतकं लहान आहे आणि मग तुला हे सगळं कसं काय माहिती आहे, हे ज्ञान तुला कुठून मिळालं? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलंय, हा मी जो तुम्हाला उपदेश केलाय तो माझा उपदेश नाहीये, हा मला श्री नारदांनी केलेला उपदेश आहे. अरे पण तुझी तर नारदांशी गाठ कधी पडली? त्यावेळेला प्रल्हाद म्हणाला, जेव्हा माझे वडील मंदराचल पर्वतावर तप करण्यासाठी गेले होते तेव्हा इंद्र आदी देवांनी दैत्यांवर आक्रमण केलं. इंद्र माझ्या आईला कैद करून घेऊन चालला होता. त्यावेळेला मी आईच्या गर्भामध्ये होतो. रस्त्यात त्याला नारद भेटले. त्यांनी इंद्राला म्हटले की या कयाधूला तू सोडून दे, कारण हिच्या गर्भामध्ये ही गर्भवती आहे. त्यावेळेला इंद्र त्याला म्हणाला, म्हणूनच मी हिला घेऊन जातोय. ज्या वेळेला हिला पुत्र होईल, त्या वंश होईल, हिरण्यकश्यपूचा जन्माला येईल, तो असुर मला जिवंत ठेवायचा नाही, त्याच्या वंशाला मी मारून टाकणार आहे. त्यावेळेला नारद म्हणाले, अरे हिच्या गर्भात भगवंताचा महान भक्त वाढतोय, तू हिला सोडून दे. जेव्हा इंद्राला जेव्हा नारदांनी असं सांगितलं तेव्हा नारदांचं म्हणणं इंद्राने मान्य केलं आणि आईला सोडून दिलं. मग नारद मुनी म्हणालेत माझ्या आईला, माते तू माझ्या आश्रमामध्ये चल. आणि मग जेव्हा प्रल्हाद जेव्हा गर्भावस्थेत होता तेव्हा कयाधू नारदांच्या आश्रमात आलेले आहेत. माझ्या आईने संतांची खूप सेवा केली. ती कथा कीर्तन सतत ऐकत असे. कथा कीर्तन ऐकता ऐकता तिला कधी कधी झोप पण येत असे. पण मी मात्र आईच्या गर्भामध्ये एकाग्र चित्ताने सर्व काही श्रवण करत असे. ही जी निद्रा देवी आहे ना, ती कथा कीर्तनात बाधा उत्पन्न करते. कुंभकर्णाची पत्नी निद्रा देवी जेव्हा विधवा झाली तेव्हा ती प्रभू रामचंद्रांजवळ गेली आणि म्हणाली, प्रभो मी आता कुठे राहू? प्रभू रामचंद्र म्हणाले, तुझी इच्छा असेल तेथे तू राहू शकतेस. तेव्हा निद्रा म्हणाली, देवा मी असा निश्चय केला आहे की जिथे आपले कथा कीर्तन होत असेल तिथं मी माझं ठाण मांडून बसेन. म्हणून प्रभूला प्रसन्न करण्याचे साधन जे कीर्तन आहे, त्या कीर्तनामध्ये गेल्यानंतर अनेक लोक आपल्याला डुलक्या घेताना दिसतात, कारण निद्रा देवी तिथं ठाण मांडून बसलेली आहे. एकदा मीराबाईंचं भजन चाललं होतं
आणि मीराबाई भक्तांबरोबर भजन करत होती. काही लोक पण तिच्याबरोबर भजन करत होते. पण ते भजन त्या लोकांचं जरा बेताल होत होतं. त्यांना तालासुरात काही म्हणता येईना. कोणीतरी त्यांना म्हणलं की अरे तालात गा, तालात गा. दुसऱ्या दिवशी मीराबाईंना कळलं की कोणीतरी सांगते तालात गा. तेव्हा मीराबाई म्हणाली, प्रेमाने गा. भजनात तालापेक्षा प्रेमाचं महत्त्व अधिक आहे. कीर्तनाने मनाचा मळ धुतला जातो, हृदय शुद्ध होते. कीर्तनात टाळ्या वाजवल्याने नाद ब्रह्माचा आविष्कार होतो. नाम ब्रह्म, शब्द ब्रह्म म्हणजे नाम ब्रह्म. शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म जेव्हा एकरूप होतात त्यावेळेला परब्रह्म तिथे प्रगट होतं. नाद ब्रह्माचा नाम ब्रह्माशी संयोग होतो आणि परब्रह्म तिथे प्रगट व्हायला वेळ लागत नाही. म्हणून टाळ्या वाजवत कीर्तन करा, नामस्मरण करा, भजन करा. भगवत कीर्तनात टाळी वाजवण्याची लाज कशाला वाटली पाहिजे? जो भगवत कीर्तनात टाळी वाजवत नाही त्याला देव पुढील जन्मात 2 हाताऐवजी 2 पाय अधिक देतात, असं म्हणलेलं आहे शास्त्रकारांनी. म्हणून प्रेमाने टाळ्या वाजवून भगवंताचं नाम संकीर्तन करा. आता प्रल्हाद म्हणाला, मुलांना त्याने सांगितलं, तुम्ही पण प्रेमाने कीर्तन करा. न दानं न तपो नेज्या न शौचम न व्रतानी च प्रियते मलया भक्त्या हरिरन्यद विडंबनम. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी दान, तप, यज्ञ, शौच, व्रत कशाचीच आवश्यकता नाही. केवळ निष्काम भक्तीने भगवंत प्रसन्न होतो. आणि अशा प्रकारे त्यांनी मुलांना सांगितलं, चला मी तुम्हाला एक मंत्र देतो आणि त्या मंत्राप्रमाणे आपण भगवंताचं भजन करूया. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र आहे, हा कली संतरण उपनिषदातला मंत्र आहे. हा महामंत्र आहे. या मंत्राच्या जपासाठी कोणत्याच विधीची आवश्यकता नाही आणि हा कोणत्याही अवस्थेत केला तरी तो चालतो. अगदी स्नान न करता जरी आपण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. अगदी आंघोळीच्या आधी सुद्धा उठल्या जेवता झोपता बसता भाजी निवडताना सतत जर आपण हा मंत्र केला तर आपल्याला भगवंताचं नक्की दर्शन होतं. आता सगळ्यांना त्यांनी सांगितलं, चला टाळ्या वाजवत आपल्याला हा नामगजर करायचा आहे. कथेमध्ये नामगजर झाला पाहिजे. कीर्तनाशिवाय भजनाशिवाय कथा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. कीर्तनाने पाप जळून जातात, हृदय शुद्ध होतं आणि परमेश्वराचा वास हृदयामध्ये येतो. आणि म्हणून सगळ्यांनी आता आपण भजन करायचंय असं म्हणून प्रल्हादानी भजनाला सुरुवात केली. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. आता प्रल्हाद इतका तल्लीन झाला, तो थैथै नाचायला लागला आणि त्याच्याबरोबर सगळी मुलंही प्रभूच्या भजनामध्ये दंग झाली आणि सगळी मुलंही नाचायला लागली. देहभान विसरून सगळे नाचायला लागले. आणि इतक्यामध्ये त्यांचे गुरुजी शंडा आणि अमर्क दोघंही तिथे आले. अतिशय घाबरले ते. आता जर ही गोष्ट हिरण्यकश्यपूच्या कानावर गेली तर आपलं काही नोकरीनं आपल्याला कामावरून काढून टाकतील. आणि म्हणून त्यांनी एका मुलाला असं धरलं, अरे काय करताय तुम्ही हे सगळं? आणि त्यांनी धरलं मात्र शंडा आणि मर्कनी एकेका मुलाला
ओढल्यानंतर ते पण देहभान विसरून गेले आणि तेही या मुलांबरोबर नाचायला लागलेत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. असं करत करत त्या भजनाचा आवाज इतका मोठा व्हायला लागला की काही सेवकांपर्यंत ही गोष्ट गेली. आता सेवक पण धावत धावत आलेत की अरे बापरे, इथे काय चाललंय आश्रमात म्हणून बघायला आले. आणि सेवकांनी पण एका मुलाला धरलं. अरे म्हणे, तुम्ही कशाला ही भजनं करताय असं म्हणून तो धरायला गेला. तोही नाचामध्ये, त्यालाही देहभान विसरलाय. त्यानेही नाचायला सुरुवात केली आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. एकमेकांच्या स्पर्शाने त्यांच्यामध्ये सत्संगाचा महिमा कसा आहे त्याचा अनुभव घेतलाय. नुसता त्यांना स्पर्श झाल्याबरोबर सगळेजण तल्लीन झालेत भजनात आणि प्रत्येक जण आता नाचून नाचून भगवंताचं नामस्मरण करतायत आणि देहभान विसरून गेलेत, अशी परिस्थिती झाली आहे. आणि आता ही आवाज कुठून येत आहे? आवाज वाढत वाढत चाललाय. हिरण्यकश्यपूला ही बातमी कळली. हिरण्यकश्यपू अतिशय क्रोधित झाला. कुठून आवाज येतोय? नारायणाचा. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. अशा प्रकारे हरे राम हरे कृष्ण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे असं सगळं भगवंताचं भजन ऐकलेलं हिरण्यकश्यपूच्या कानावर यायला लागले स्वर. आणि तो अतिशय क्रोधित होऊन आश्रमापाशी आलाय आणि दांड पावलं आपटत त्याने तिथे येऊन सगळ्यांना त्या याच्यातून जागं केलंय. आणि गुरुजींना पुन्हा त्यांनी तंबी झाली. पुन्हा जर हा असा प्रकार झाला तर मी सगळ्यात आधी तुम्हालाच ठार मारीन, असं त्यांनी सांगितलंय. आणि मग पुढे सगळेच घाबरलेले आहेत. आता त्यांनी ठरवलं की आता ह्या प्रल्हादाला जिवंत ठेवायचं नाही. आणि म्हणून त्यांनी एक एक उपाय पुन्हा योजायला सुरुवात केली. आता त्यांनी सेवकांना आज्ञा दिली, अतिशय मदोन्मत्त हत्तीला आणा आणि त्या हत्ती जिथे असेल तिथे याला तुडवा, त्या हत्तीच्या पायाखाली याला तुडवून टाका प्रल्हादाला. आणि त्या प्रकारे मदोन्मत्त हत्तीकडून त्याला तुडवण्याची आज्ञा झाली. पण तरीही तो हत्ती काही प्रल्हादाला मारू शकला नाही. त्यानंतर विषारी सापांच्या ह्याच्यात त्याला ठेवलं, पण विषारी सापापासूनही प्रल्हादाला मरण आलं नाही. पर्वताच्या कड्यावरून खाली ढकलून दिलंय त्याला, पण तरी सुद्धा भगवंतानी त्याला झेललंय. अशा प्रकारे त्याला विष पाजवलं तरी सुद्धा त्याच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. बर्फाळ अशा जागेमध्ये नेलं, खूप मोठ्या अशा वादळामध्ये त्याला सोडलं, धगधगत्या आगीत ठेवलं, समुद्रात बुडवलं, पर्वतांच्या खाली दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. असे अनेक उपाय त्यांनी योजले, पण या निष्पाप पुत्राला मारण्यास तो समर्थ राहिला नाही. तो मारू शकलेला नाहीये त्याला. आता हिरण्यकश्यपूला अतिशय काळजी वाटायला लागली. त्याला आता काही उपाय सुचेना की कोणत्या उपायाने मी आता ह्याला मारून टाकू. हा तर सारखंच नारायण नारायण करतो, सतत माझ्या शत्रूचं नामस्मरण करतो, कोणाला घाबरत नाही आणि याला मरणही येत नाही. ह्याच्या अंगात कोणती शक्ती आहे, काय थांग पत्ता लागत नाही. हा माझा मृत्यू आणतोय की काय आता जवळ, अशी त्याला आता शंका वाटायला लागली. त्या शंडामर्क म्हणतात त्याला, स्वामी आपण का चिंता करताय? लहान मुलाचं वागणं आहे, आपण कशाला एवढं हे करताय? आपण भिवू नका. आता एक दिवस त्यांच्या राजवाड्यामध्ये हिरण्यकश्यपूची बहीण होती, तिचं नाव होतं होलिका. होलिकापर्यंत या सगळ्या बातम्या जात होत्या, असं असं प्रल्हाद करतोय, भाऊ आपला चिडलेला आहे. मग होलिका भेटायला आली आणि म्हणाली, अरे हिरण्यकश्यपू तू कशाला घाबरतोस? माझ्याकडे म्हणे एक वस्त्र आहे, ते वस्त्र जर परिधान करून मी जर अग्नीमध्ये शिरले तर ते वस्त्र मला जाळू शकणार नाही. तर तू असं कर, एक चिता रच इथे आणि त्या चिता पेटवती चांगली प्रज्वलित कर आणि मी त्या चितेवर बसल्यानंतर तू
मी त्या प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसते ते वस्त्र नेसून, आणि तू चिता पेटवलीस की मी मरणार नाही, पण प्रल्हाद आगीत जळून मरेल. हिरण्यकश्यपूला हा उपाय पटला आणि त्यांनी ठरवलं की चिता रचायची. मग झालं, सेवकांना बोलवून चिता रचली गेली आणि होलिका तिला जे मिळालेलं वस्त्र होतं ते वस्त्र लपेटून बसली. वाराचा एक प्रल्हादाला मांडीवर घेतलंय आणि इकडे सेवकांना सांगितलंय पेटवा आता चिता. ज्वाळा प्रज्वलित झाल्या, चिता मोठ्याने पेटली आणि भयंकर मोठ्याने वारा सुटला. वारा सुटल्याबरोबर होलिकाच्या अंगावरचं जे वस्त्र होतं ते उडालं आणि प्रल्हादाच्या अंगावर लपेटलं गेलं आणि प्रल्हाद मरायच्या ऐवजी होलिकाच त्या चितेमध्ये जळून भस्म झाली. अग्निकुंड माझी घातला प्रल्हाद, अग्निकुंड माझी घातला प्रल्हाद, परी तो गोविंद विसरेना, परी तो गोविंद विसरेना, अग्निरूप माझा सखा नारायण, अग्निरूप माझा सखा नारायण, प्रल्हाद गर्जुनी हाका मारी, प्रल्हाद गर्जुनी हाका मारी. प्रल्हादाला जेव्हा चितेवर होलिकेच्या मांडीवर, आत्याच्या मांडीवर जेव्हा बसवायला बोलवलं तेव्हा प्रल्हाद अजिबात घाबरला नाही. नारायण नारायण जप करत करत तो होलिकेच्या मांडीवर बसला आणि मग भगवंताची लीला परंपार, त्याच्या लीलेनी होलिकाचं वस्त्र प्रल्हादाभोवती लपेटलं गेलं आणि होलिकाच चितेमध्ये जळून भस्म झाली. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे उपाय योजून सुद्धा या प्रल्हादाचा काही अंत होईना. आणि मग एक दिवस हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला दरबारामध्ये बोलवलं. सेवकांनी त्याला आणल्याबरोबर हिरण्यकश्यपूनी त्याला जमिनीवर आदळलं, फेकलं. भूमातेने मात्र त्याला अलगद झेललं आणि त्याही अवस्थेत प्रल्हादाने पित्याला नमस्कार केला. तेव्हा हिरण्यकश्यपू त्याला म्हणाला, प्रल्हादा, तू मला नमस्कार तर करतोस, पण माझं म्हणणं काही ऐकत नाहीस. कुठे रे हा तुझा विष्णू, मला सांग तरी एकदा. तेव्हा प्रल्हाद म्हणालाय, बाबा, माझे भगवंत सगळीकडे आहेत, सगळीकडे आहेत. तुम्ही जिथे पाहाल तिथे माझे भगवंत आहेत. ते सर्व व्यापक आहेत. ते माझ्यात आहेत, तुमच्यात आहेत. आपण बोलता ते सगळीकडे ते आहेत. हिरण्यकश्यपू आता मात्र फार चिडला, अतिशय संतापला. त्याने रागाच्या भरात विचारलं, अरे हे बघ, हे राज्यसभेत सगळे खांब आहेत. या खांबात आहे का रे तुझा ईश्वर? हा भगवान तुझ्या या खांबात आहे? त्यावर प्रल्हाद म्हणाला, होय, माझे प्रभू या खांबात सुद्धा आहेत. आपल्या डोळ्यामध्ये काम आहे म्हणून ते तुम्हाला दिसत नाही. थांब, आता या खांबालाच मी गदेनी मारतो. बघू तुझा विष्णू कुठे प्रगट होतोय ते, मला बघू दे, दाखव. आता हिरण्यकश्यपू धावत आला. त्याने खांबाला जोरात लाथ मारली आणि एक गदेनी त्या खांबावर प्रहार केला. रागारागाने त्याला विचारतोय प्रल्हादाला, या खांबात आहे ईश्वर? या खांबात आहे ईश्वर? प्रल्हाद म्हणतो, होय होय प्रभू, या खांबात सुद्धा माझे प्रभू आहेत. आणि या रागाच्या भारामध्ये त्याने त्या गदा मारली आहे त्या खांबावर आणि कडकड 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 आवाज झालाय. कडकडला खांब गडगडले गगन, कडकडला खांब गडगडले गगन, अवनी होतसे कंपायमान, अवनी होतसे कंपायमान,
उग्ररूपे प्रगटे नरसिंह, उग्ररूपे प्रगटे नरसिंह, साक्षात विष्णु भगवान, साक्षात विष्णु भगवान, नरसिंह भगवान की जय. अशा प्रकारे खांबातून भगवान नरसिंह तिथे प्रगट झालेले आहेत. बोला भगवान नरसिंह की जय. त्यावेळी विमानातून आलेल्या देवदेवता भगवंताच्या दर्शनासाठी आले. विमानातून ते आलेत आणि प्रगट झाले तिथे. आकाशात एकच गर्दी झाली आहे. देवांचे ढोल आणि नगारे वाजू लागलेत. गंधर्व गायला लागले, अप्सरा नाचायला लागल्यात. त्याचवेळी ब्रह्मदेव, इंद्र, शंकर, ऋषी, पितर, सिद्ध, विद्याधर, महानाग, मनु, प्रजापती, गंधर्व, अप्सरा, चारण, यक्ष, किमपुरुष, वेता, सिद्ध, किन्नर, सुनंद, कुमुद सगळे भगवंतांचे पार्षद पण तिथे हजर झालेत. आणि सिंहावर नरसिंहाचं भगवान नरसिंहांना ते नतमस्तक झालेत. हात जोडून त्यांच्यापुढे उभं राहिलेले आहेत. आणि प्रत्येक जण आता भगवंताची स्तुती करायला लागलाय. कोणी कोणी काय काय स्तुती केली आहे ती आता आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.